नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। हे बघा, पूर्ण उंची 13.5 आपण घेतलेली आहे। घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितका आपण शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायची गळा उंची मागची आपण 10 इंचाची घेतली, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे असा पंचकोनी गळ्यासारखा आपल्याला आकार द्यायचा आहे। बघा याप्रमाणे अगदी सुंदर असा आकार आपल्याला द्यायचा आहे। छान अशी डिझाईन आपल्याला करायची, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, हे मोंड्याचा जो आकार आहे तो घ्यायचा कट करून। इथे अस्तरला एक सेंटर काढायचा आहे। त्याच्या आधी आपण कॅनव्हास घेतलं आणि त्याची डबल फोल्ड घडी केली। बंद बाजूकडे ठेवायची, ओपन करून त्याला पिन लावून घ्यायची आणि अशी रेष मारून घ्यायची। जे अस्तर व गळा आपण उमटवला तोच कॅनव्हासवर उमटायचा। पुन्हा डबल फोल्ड घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे असं उमटवून घ्यायचं आहे। नंतर एक सेंटर काढून घ्यायचं त्याला आणि रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून आपल्याला ते बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। नंतर घेतलं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, मोंढ्याची बाजू इकडनं थोडीशी कट केली, पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जो कॅनव्हासला आपण गळा कट केला तो घ्यायचा, सेंटरला सेंटर लावायचा आणि पिन लावून घ्यायची। खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचा, पिन लावून घ्यायची। जी रेषा आपण मारलेली त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं जोडायचं हे ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। बघा, आता हे मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि असे पूर्ण गळ्यावरती नॉचेस द्यायचे। कोपऱ्यामध्ये वगैरे सगळीकडे व्यवस्थित नॉचेस द्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास व्यवस्थित मध्ये असं फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला मारायची दाबटीप। हाताने अगदी व्यवस्थित असं पकडून आपल्याला ती दाबटीप पूर्ण करायची आहे। म्हणजे काय होईल, आपला जो गळा परफेक्ट जो कट केलेला आहे तो परफेक्ट असा तयार होईल। अगदी सावकाश असं सांगितलेलं, स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे डिझाईन कशी करायची। ते अगदी कमीत कमी कपड्यामध्ये साडीचा जो कपडा उरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही डिझाईन करता येईल, इतकी सुंदर ही डिझाईन आहे। बघा, आता कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। सगळीकडनं व्यवस्थित असं हाताने प्रेस करून आणि ते जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता जो उरलेला जो सगळा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। बघा, अगदी व्यवस्थित असं कट करून झालं की लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। टक्सला आपण पॉईंट टाकले आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं, वरतून अशी कमरेवरती ठेवून आणि सरळ व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। सेंटरपर्यंत आलं की एक आपल्याला त्या पट्टीला चुनी टाकायची, नंतर त्याच्यावर द्यायची दाबटीप। दाबटीप झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा, अगदी सोपा आणि छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। त्याच्यासाठी आपण आता कपडा घेणार आहे। अस्तरचा कपडा घ्यायचा आहे, थोडासा असा पट्टी कट करून आणि बघून घ्यायचं आहे आपल्याला गळ्यापुरतं होतं आहे की नाही। असं डबल फोल्ड करायचं, असं आधी चेक करून बघायचं आपल्याला पुरेल की नाही। नंतर आपण आणखी एक पीसची सुद्धा एक पट्टी काढणार आहे। बघा, ह्याप्रमाणे आपण 2 तुकडे घेतले, अस्तरवरती हा गळा ठेवला आणि असा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे। थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आहे। बघा, खालच्या साईडने आणि साईडला आपण एक्स्ट्रा ठेवलं
आता हा पीस घेतला, त्याच्यावरती हे अस्तर ठेवलं आणि जी वरची साईड आहे ती अशी शिलाई मारून घ्यायची. तर कपडामधला जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. पुन्हा एक शिलाई आपण मारून घेऊया. कपडा असा कट करून घ्यायचा, त्याला सुद्धा अशी नॉचेस द्यायचे आणि अस्तर असं मध्ये पलटी करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. परफेक्ट जर तुम्हाला अस्तरचा आकार जमला नाही तर मैत्रिणींनी इथे सुद्धा तुम्ही कॅनव्हासचा वापर करायचा आहे. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे बघा. साधारण 1.5 इंचापर्यंत आपण ही पट्टी घेतली, तिला डबल फोल्ड करून असं शिवून घ्यायचं. तर हे जे कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे वापरला हा तुम्ही अगदी कमीत साडीचा जो थोडासा तुकडा निघतो त्याची सुद्धा ही डिझाईन तुम्ही करू शकता. अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होईल. ते आपण कपडा हे केलं, फोल्ड केलं का आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचं आहे. बघा ही पट्टी आपण सरळ करून घेतली. त्याच्यानंतर जो शिवलेला भाग आहे त्याच्या सेंटरला आपण पहिली पट्टी लावून घेऊया. नंतर असे साईडनी सुद्धा आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या. त्या बाजूने सुद्धा आपल्याला याप्रमाणेच पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. इकडची खालची साईडला शिलाई मारून घेऊ आणि नंतर आपण इकडच्या साईडने सुद्धा पट्ट्या लावून घेणार आहे. बघा याप्रमाणे आपल्या पट्ट्या लावून झाल्या की वरतून इथे सुद्धा शिलाई मारून घ्यायची. जो एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा जो कलरचा आहे त्याच्या अशी क्रॉस पट्टी काढायची. बघा ह्याप्रमाणे ती जॉईंट देऊन आपण ती लांब करून घेतोय. तिला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि याला अशी वरच्या साईडनी लावून सिंपल अशी शिलाई मारून घेतली. बघा ह्याप्रमाणे. नंतर आपल्याला जाड बारीक जितकी पायपिंग हवी तितकी आपण पकडून आणि एक शिलाई आणखी मारून घ्यायची. तुम्हाला जर पायपिंग नाही जमली तुम्ही दाबटीप देऊन आणि पट्टीमध्ये फोल्ड केली तरी चालेल. बघा इथे आपण पायपिंग केली. आता ब्लाऊजचं सेंटर आणि त्या डिझाईनचं सेंटर असं मॅच करायचं अगदी व्यवस्थित आणि पिन लावून घ्यायची. दोघा बाजूने अशा पिना लावून घ्यायच्या म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल. इथे आपल्याला आता ही शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे अगदी कमी वेळात आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आपण बनवली मैत्रिणींनो. आणि कशी बनवली याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोजच्या रोज नवीन जे व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा आता इथे आपण 3x3चे असे चौकोनी तुकडे घेतले, त्याचं हे असं पान बनवलं. बघा ह्याप्रमाणे तर दुसरा चौकोनी तुकडा घेऊन त्याच्या असं कोपऱ्यामध्ये ठेवायचं आणि वरतून अशी शिलाई मारून घ्यायची. अगदी सुंदर असं लटकन आपल्याला बनवायचं आहे. बघा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर असं लटकन हे आपलं बनणार आहे. आणि लटकन जेव्हा आपण ब्लाऊजला लावणार तेव्हा आपलं ब्लाऊजचं लुक आणखीन वाढणार आहे. आता आपल्याला लागते गोल्डन लेस. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे. समोसा लेस ज्याला म्हणतो आपण ती लेस इथे आपण वापरणार आहे. बघा आता नॉट घेतली आणि अगदी सुंदर लटकन आपल्या असे बनणार आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले लटकन कसं बनवायचं ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. बघा आपण रोजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे लटकन वेगवेगळ्या डिझाईन्स बघतो. छान छान डिझाईन्स आपल्याला दाखवल्या जातात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायचे। बघा आता गळ्याला सुद्धा आपल्याला सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे। जी आपण लटकनसाठी लेस वापरली तीच गळ्याला आपण इथे वापरतोय। लेसला सुद्धा आपण डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते। बघा आता आपण इथे ना डबल लेस लावणार आहे। तुम्ही सिंगल लेस लावली तरी चालेल, इथे मी डबल लेस वापरते। ह्याप्रमाणे तुम्ही डबल लेस लावून बघा, गळ्याचा लुक आणखी वाढेल आणि तुम्ही सिंगल लावली तरी चालेल। या लेसला सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेणार आहे म्हणजे लेसची जी फिनिशिंग असते ती छान येते। इथे कमरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची बघा। आणि आपल्या आता डिझाईनचा फायनल लुक आपण बघूया, नॉट बांधून बघूया आणि आपली डिझाईन कशी झाली ते बघूया। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली ते। मित्रांनो कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।